बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये 2 शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर त्याच्या पहिल्या पत्नीने गंभीर आरोप केलेले आहेत। अक्षय शिंदे हा लैंगिक विकृत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे। बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे विरोधात दुसऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास करताना SITला आरोपीच्या पहिल्या पत्नीचा शोध लावण्यात यश आलंय। अक्षय शिंदेची पहिली पत्नी पालघरमध्ये राहते। पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतलाय, तेव्हा तिने पोलिसांना अक्षय लैंगिक विकृत असल्याची माहिती दिली। अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की आरोपीच्या हिंसक लैंगिक वर्तनामुळेच तिने लग्नानंतर 5 दिवसांनी त्याला सोडलं आणि परत सासरी गेली नाही। अक्षय क्रूर व्यक्ती आहे। आरोपीच्या वागणुकीवरून तो अशा प्रकारचे गुन्हे करू शकतो असा विश्वास तिने व्यक्त केलाय। अक्षय विरोधात कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी तयार असल्याचं तिने पोलिसांना सांगितलंय। आरोपी अक्षय शिंदेनं 3 लग्न केले होते। त्याच्या 2 पत्नी लग्नानंतर 10 दिवसातच त्याला सोडून गेल्या होत्या। त्यासोबतच राहणारी तिसरी पत्नी गरोदर आहे। पण आरोपीनं दावा केलाय की त्याच्या पहिल्या 2 पत्नी चांगल्या स्वभावाच्या नव्हत्या। अक्षय शिंदेला या प्रकरणात कठोर शिक्षा होण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीची साक्ष हा महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करेल असं पोलिसांनी सांगितलंय। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं। दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। SITची टीमनं अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केलं। न्यायाधीश PP मुळे यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली।